भारतामध्ये आणि अनेक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार कीटकनाशकांची तीव्रता, विषारीपणा रंगाच्या कोडद्वारे दर्शवली जाते. हे रंग शेतकऱ्यांना किंवा वापरकर्त्यांना औषधाची घातकता समजण्यासाठी उपयुक्त ठरतात. वापरत असताना घ्यावयाची काळजी: वैयक्तिक सुरक्षा, नेहमी हातमोजे, चेहऱ्यावर मास्क, डोळ्यांना चष्मा, लांब बाह्यांचे कपडे, बूट वापरावेत. औषध फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूने उभे राहावे. औषध वापरण्याआधी औषधाची बाटलीवर दिलेले सूचना व डोस नीट वाचावेत. रंगपट्टी पाहून तीव्रता समजून घ्यावी. फवारणीच्या वेळी अन्नपाणी जवळ ठेवू नये. लहान मुले, गरोदर महिला यांना औषध फवारणीपासून दूर ठेवावे. फवारणीनंतर कपडे बदलून गरम पाण्याने स्नान करावे. हात, तोंड, डोळे स्वच्छ धुवावेत. उरलेले औषध योग्यरित्या बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कधीही करू नये: औषध साठवण्यासाठी अन्नाच्या बाटल्या डब्यांचा वापर करू नये. रिकाम्या औषधाच्या बाटल्या फेकून देताना त्यांचा नाश सुरक्षितरित्या करावा. कीटकनाशक पिणे, उघड्या हाताने हाताळणे टाळावे. आपत्कालीन लक्षणे दिसल्यास, डोळ्यात, तोंडात, त्वचेवर औषध गेल्यास लगेच पाण्याने धुवावे. श्वास घेताना त्रास झाल्यास किंवा उलटी होऊ लागल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे. हे पुस्तक आहे आपल्याला सर्वांना मिळालं आहे. त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, एकदम शेवटच्या जर पेजवर बघितलं आपण तर शेवटच्या पेजवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण दिसतात. त्याच्यामध्ये कलर आहेत वेगवेगळे. जेव्हा आपण मार्केटमधून एखादं औषध खरेदी करून आणतो ते कुठल्या याचं आहे ते दाखवलेलं असते. तुम्ही बॉटल बघा, बॉटल आणली की त्या प्रत्येकावर हा असतो. लाल असेल की ते अत्यंत विषारी असते, म्हणजे फार विषारी असते ते. बॉटल आणली त्याच्या काही काही औषधावर असंच त्रिकोण दिसेल, काही काहीवर पिवळा दिसेल, तो थोडा जास्त विषारीमध्ये गणला जातो. तिसरा जर असा निळा कलर दिसेल, तो मध्यम विषारी असते. आणि चौथा असते हिरवा, तो अगदी कमी विषारी असतो. तर आपण हे जे 3 प्रकार आहेत हे टाळून, म्हणजे आता गरज आहे आपल्याला एखादं फार मोठ्या प्रमाणात कीड पडली की फवारावं लागतं, हे बरोबर आहे. तुम्हाला कंट्रोल होणार नाही, खरं आहे ते. पण जर आपण सुरुवातपासूनच त्याला कंट्रोल मध्ये ठेवलं तर याच्यावर भागू शकते आपलं. कसं, निसर्गामध्ये आपण जन्माला याच्या अगोदर हजारो वर्षापूर्वी कीटकाचा जन्म झाला पाण्यामध्ये. मनुष्य प्राणी जन्माला नव्हता, त्याच्या 1000 वर्ष अगोदर कीटकाचा जन्म झालाय. आपण कीटकाला संपू शकतो का? कधीच संपू शकत नाहीत, कारण ते आपल्यापेक्षा 1000 वर्ष त्याची पिढी जास्त आहे, 1000 वर्षे. मग कोणताही कीटक काय होईल, जर फवारणी केली तर कंट्रोल होईल. 1 वर्ष होईल, 2 वर्ष होईल, मग हळूहळू त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होईल. आणि प्रतिकार क्षमता निर्माण झाली की ते मग तुमचं कोणतं कीटकनाशक वापरा, तेवढा कंट्रोल राहील, परत वाढेल. त्या कीटकाला आपण कधी संपू शकत नाही. त्याला संपवायच्या मध्ये मग त्याला काय करावं, एकात्मिक नियंत्रण करावं लागेल. हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्याला काय करावं लागेल की त्याला जैविक पद्धत आणि सर्व मी जे म्हणले एकात्मिक, हे जर वापर केला तरच फायदा होईल. कीटकनाशक अतिरिक्त जर वापर जर झाला तर बघा आता किती मानवावर दुष्परिणाम झाले, सर्व प्राणी जाती म्हणण्यापेक्षा आता एखादा प्राण्याला आहेत पण ते मुक जनावर काय बोलणार, पण आपल्याला सुद्धा त्याचे परिणाम झालेत. त्याचे काही कीटकनाशके असे आहेत की ते जसं पेट्रोल मधून वाफ निघते तशी वाफ निघायला डोळ्यात गेली, डोळ्याचा तुम्हाला आजार होणार, डोळ्याचं दुखणं, डोळ्यातून पाणी येणार, फक्त लक्षात येणार नाही. त्वचाला लागली, त्वचाचं तसंच होणार. त्यासाठी वापरताना किट वापरूनच फवारा, डोळ्याला चष्मा लावा, काळजी घ्या. त्वचावर जरी पडलं औषध तर पडलं म्हणून काय होतंय, आपण म्हणतो नाही पडलं काय झालं नाही, ठीक आहे. कारण औषध बनवतानाच असे बनलेत की त्या बॉडी वेट नुसार, जसं आपलं वजन किती असते 60 किलो 80 किलो पर्यंत जास्तीत जास्त नॉर्मली, आपल्याला औषधानं काय होणार नाही. अर्ध्या टोपण जरी आपल्या जेवणातून हातातून लागून यायला गेलं तर आपल्याला काही होणार नाही म्हणतो आपण. 100% त्याचं नुकसान होते, आपल्याला जाणवत नाही. पण कीटकाला त्यातलं आपण 1 टोपण टाकतो 10 लिटर मध्ये, तेवढं मारतो, कारण त्याचं वेटच तेवढं असते कमी, वेटेबल म्हणजे वजनावर ते केलं असतं, त्याच्यामुळे लगेच कीटक मेला जातो. पण आपल्याला त्याचे दुष्परिणाम होतात. आणि एवढे दुष्परिणाम झालेत की आज जगामध्ये बघता की पंजाबला सर्वात जास्त वापर झाला औषधाचा, खताचा, तिथे कॅन्सर ट्रेन चालते आपण बघतो. ते आपल्याकडे सुद्धा तेवढेच रोगराई आज सुद्धा पसरली. त्यामुळे शक्यतो रासायनिक कीटकनाशक कमी करा आणि जैविक पासून वापर सुरुवात करा.